तर याची स्पॅनिश मराठी शिकण्याच्या सिरीजमध्ये आपण शिकणार आहोत की सर आणि एस्तार याचा वापर कसा करायचा. तर एस्तार याचे परत 6 फॉर्म आहेत. सैरचे पण 6 फॉर्म आहेत. तर एस्तारचा वापर फक्त टेम्पररी थिंग्समध्ये करायचा. फॉर एक्झाम्पल द मूड, फीलिंग्स, किंवा आता कसं एखादी वस्तू कशी आहे टेम्पररी फॉर्ममध्ये, तर ते एक्सप्रेस करण्यासाठी एस्तार तुम्ही यूज करू शकता. आणि त्याचे 6 फॉर्म्स कोणासाठी की yo, tú, él, ella, usted, nosotros, vosotros, ella, ustedes, हे 6 फॉर्म आहेत. त्यामध्ये एस्तारचा वापर कशासाठी करायचा आहे की टेम्पररी थिंग्समध्ये आपण त्याचा यूज करायचा आहे. आणि सर कधी यूज करायचा आहे, जे परमनंट थिंग्स आहेत. परमनंट थिंग्समध्ये फॉर एक्झाम्पल टॉकिंग अबाउट द सन, तुमचं लोकेशन, तुमचं कॅरेक्टरिस्टिक, तुमचं नाव, या सगळ्या गोष्टीमध्ये सर आणि त्याचे 6 फॉर्म जे आहेत, जे मी रिपीट केलेत, ते तुम्ही यूज करू शकता. तर इतकंच होता की सर आणि स्टारचा युटिलायझेशन कधी करायचं.